मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी। रात्री उशिरा आपल्या या जनमंतकच्या फेसबुक पेजवरती आपण एक पोस्ट टाकली होती। ती पोस्ट अशी होती, रेणापूर शहरात अवैध आठवडी सावकारीचा सुळसुळाट फार झालेला आहे आणि अनेकाचे संसार आहेत ते देशोधडीला लागलेत। त्याचबरोबर दुसरी एक पोस्ट आपण केली होती की रेणापूर शहरामध्ये बोकाळलेली जी आठवडी सावकारी आहे त्यामुळं अनेक तरुणांचं आयुष्य आहे ते उद्ध्वस्त झालंय। याबद्दल मी आज बोलणार आहे। मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि गरजेचाही आहे। हे सगळं सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक रेणापूरच्या काही वर्षापूर्वीचा तुम्हाला एक इतिहास सांगू इच्छितो मी। आणि जो इतिहास आहे तो या संदर्भातलाच आहे की या रेणापूर शहरामध्ये केवळ 3000 रुपयापायी म्हणजे व्याजाने घेतलेल्या आठवडी व्याजाने घेतलेल्या 3000 रुपयापायी एका दलित माणसाचा दलित व्यक्तीचा या ठिकाणी निर्घुण खून करण्यात आला होता। त्याला मारहाण केली होती, त्याला मिरचू टाकून मारलं होतं आणि ते संबंध प्रकरण म्हणजे तबघाले प्रकरण संबंध महाराष्ट्राला माहीत झालं होतं। अधिवेशनात देखील त्याचा मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा हा विषय का ऐरणीवर आला तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, निलंगा तालुक्यात नणंद म्हणून एक गाव आहे आणि त्या नणंद गावच्या ज्या बातम्या आहेत त्या प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित झाल्या। ABP माझाचे आपले राहुल कुलकर्णी आहेत, NDTVला आहेत ते आता। राहुल कुलकर्णी फार ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि अभ्यासू पत्रकार आहेत। त्यांनी तो नणंद येथील तो सगळा प्रकार समोर आला, तिथल्या काही कुटुंबाच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आणि यामुळे हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। आता रेणापूरचं जर बोलायचं झालं तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं की तबघाले प्रकरण हे होऊन गेले आणि याचं एक जिवंत उदाहरण, आठवडी सावकाराचं एक जिवंत उदाहरण या रेणापूरमध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता प्रश्न पडतो की आठवडी सावकारी कशी असते। आता रेणापूर शहरातला थोडासा आम्ही सर्वे केला तर रेणापूर शहरामधून म्हणजे या रेणापूर गावातून अनेक तरुण जे आहेत या आठवडी सावकारीला बळी पडून किंवा गरजेपोटी पैसे घेऊन ते आठवडी सावकारीच्या त्या चक्रव्यूहामध्ये अडकले। नंतर अनेक तरुणांनी त्यांची आकडे मी तुम्हाला सांगणार आहे की ती माझ्याकडे यादीच आहे। हा सुरुवातीचा पहिला व्हिडिओ आहे, ती यादी तुम्हाला देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। अनेक शेकडो तरुण या रेणापूर शहराला सोडून पुणे असेल, मुंबई असेल अशा ठिकाणी आपलं घरदार सोडून आज राहायला गेलेले आहेत। अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत। बरेचसे तरुण या चक्रव्यूहामध्ये अडकून आज व्यसनाधीन झालेले आहेत आणि या आठवडी बाजाराच्या चक्रामध्येच अनेक असे प्रकार घडलेत की ज्यामुळं हे सगळ्या गुन्हेगारी घटना देखील अधिकच्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सगळे कारणं तुम्हाला माहीत आहेत, नेमकं कसं घडतंय, काय घडतंय, कोण घडवतंय, ह्याच्या पाठीमागं कोण आहे। मी रेणापूरमधला सर्वे केला आणि रेणापूरमधला सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की आठवडी सावकारी काय असते याचा थोडा शोध घेतला तर आठवडी सावकारी शोध म्हणजे काय असतं की मला जर 10,000 रुपये लागत असतील तर मी 10,000 रुपये जे आहे ते एखाद्या सावकाराकडून ते व्याजाने घेतो, म्हणजे आठवड्याला मी देतो किंवा महिन्यावरही घेतो। त्याचं आठवडी त्याला नाव आपल्याकडे रेणापूर शहराकडे पडलेलं आहे किंवा इकडल्या बऱ्याच ग्रामीण भागामध्ये देखील पडलेलं आहे। ते 10,000 रुपये घेतले की आठवड्याला त्या व्यक्तीला 10,000 रुपयाचं व्याज म्हणून 1,000 रुपये मी जर समजा शुक्रवारी पैसे घेतले तर पुढच्या शुक्रवारी 1,000 रुपये त्याच्या त्या ऑफिसवरती नेऊन जमा करावे लागत असतात। म्हणजे बघा 10,000 रुपये घेतले, 1 वर्ष मी व्याज जर भरलं तर किती झाले त्याचे 12,000 रुपये होतात, अंदाजे 12,000 रुपये होतात। आणि ते प्रत्येक आठवड्याला नाही, अंदाजे 12,000 कसं आठवड्याला 1,000 रुपये म्हणल्यावर बघा किती 3 आठवड्याचा एक म्हणजे हे असतो, म्हणजे कॅल्क्युलेशन फार मोठं जातं आणि ते मुद्दल ना जाग्यावर राहतं। व्याज भरून हा व्याकुळ होतो आणि शेवटी मग त्याची गाडी ओढ, त्याची 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलर घेऊन जा, मोटरसायकल असेल तर मोटरसायकल घेऊन जा, काही सोन्या नाण्याच्या अंगठ्या असतील तर अंगठ्या ठेव माझ्याकडे, एवढंच नाही तर मग मला चेक दे, बॉन्ड दे, असं म्हणून त्या घेतलेल्या ज्यांनी कोणी पैसे घेतले त्याची ही पिळवणूक केली जाते आणि त्याचा छळ केला जातो आणि कंटाळून
हे जे आहे ते सगळं गपगुमान सुरू असतं. पोलीस स्टेशनकडे धाव घ्यावी तर तिथेही काही होत नाही. बरं, आता DDRचा एक विषय आहे, जे सावकारी कार्यालय असतं, ज्याच्याकडे सावकारी प्रतिबंधक म्हणून कायदा आहे, त्याच्या ऑफिस अनेक इथल्या नागरिकांना, इथल्या जनतेला माहीत नाहीत. कदाचित रेणापूर शहरात तुम्हालाही माहीत आहे का नाही मला वाट आपलं पंचायत समितीचं आहे, त्याच्या बाजूला एक कोपऱ्यामध्ये एक ऑफिस करून ठेवलं आहे. तिथं ते अधिकारी बसत असतात. असे जर अवैध सावकार जर समजा अशा पद्धतीनं जर कुणाची पिळवणूक करत असेल तर तिथं तुम्ही तक्रार देऊ शकता. पण काय होतं हल्ली की समोर कोणी येण्याचा प्रयत्न करत नाही, सांगण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. आपण जर आज सांगावं तर ते काय संत नसतात, ज्याने की फायनान्स अशा पद्धतीनं फिरवलेलं असतं. व्याजीबट्ट्याने असे पैसे, आठवडी जे व्याजीबट्ट्याने आहेत ते असे पैसे फिरवलेले असतात. ते काय संत नसतात, ते गुंड प्रवृत्तीचे लोक असतात. आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून आपल्या कुटुंबाचा, आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी हे आपलं गपगुमान सहन करत असतात. अनेक जण आहेत की 10,000चे 10 वर्ष झालं, 15 वर्ष झालं ते पैसेच फेडतात, व्याजच फेडतायत. अजून ते 10,000 रुपये मुद्दल अनेकांचं फिटलं गेलं नाही, अशी देखील आपल्याकडे माहिती आता उपलब्ध होते. त्याचबरोबर आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. रेणापूर शहरामध्ये अजून एक चालतं. आता मी ते DDRला त्याबद्दलची माहिती पण विचारणार आहे, किंवा त्याच्याबद्दल मला अजून काय माहीत नाही आहे. पण अधिकृत तुम्हाला सांगतो, आपल्याकडे काय होतं रेणापूर शहरामध्ये, जेवढे सोन्याचे दुकानदार आहेत, म्हणजे ज्यांचं सोन्याचं दुकान आहे, ज्वेलर्सचं दुकान आहे, ते लोक पण आठवडी बाजाराने त्यांचे पैसे फिरवतात. मग ते कुठल्या कायद्यात असतं का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. बरं, ते जे काय अनेकाला ते त्यांचं सोनं नाणं ठेवून पैसे देत असतात, मग ते कुठल्या त्यांच्याकडे काय त्याचे परवाने आहेत का, असा देखील प्रश्न आम्ही DDRला करणार आहोत. अनेक अशा केसेस आहेत जे की फक्त सोनं ठेवलं की मग त्याची पावती नसते, मग ते सोनं किती ठेवलंय याची काही लिखापडी नसते. मला गरजेपोटी मी ते सोनं ठेवलेलं असतं, मग त्याची आठवडी सावकारी करायची, त्याची पुन्हा मग ते व्याजावर व्याज. आठवडी सावकारीचं म्हणजे 40% व्याज जातं. 40% म्हणजे विचार करा, 1 लाखाला जवळपास वर्षाकाठी 40,000 रुपयाच्या जवळपास हा सगळा अमाऊंट जमा होतो. म्हणजे एवढं मोठी रक्कम जमा होते. मी जर 1 लाख रुपये घेतले तर एवढे पैसे जमा होत असतील तर गोरगरीब जनता कसे पैसे फेडणार? बरं, आता तुम्ही म्हणाल की बाबा त्या व्यक्तीची गरज होती म्हणून ते व्यक्ती सावकाराकडे गेला, सावकार काय ह्यांच्याकडे आला नाही, सावकाराकडे तो स्वतःहून गेला आणि स्वतःकडे त्यांनी मागणी केली. पण असं असताना कुठल्याही गोष्टीला, म्हणा ती सावकारकी असेल किंवा सगळ्या गोष्टीला असेल, त्याला एक नियम आहे, त्याला एक ढाचा आहे, त्याला एक फ्रेम आहे. त्या फ्रेममध्ये राहून काम करणं असतं. आता आपण फायनान्स बघितलेत की बरेचसे फायनान्स आहेत की ते 3% असतील, 4% असतील, किंवा आपण बँकेचं कर्ज असेल की बँकेचं कर्ज 3-4% आपण ऐकलेलं असतं. पण 40% जर पैसे कोणी काढत असेल तर त्याचे पैसे अगणित होतात आणि ते पैसे मुद्दल तर सोडाच, व्याज भरणं देखील मुश्किल होतं आणि त्याच व्याजाला परत व्याज लागलं जातं. त्यामुळं रेणापूरमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मी आता तुम्हाला सोनाराच्या बाबतीत सांगितलं, त्यांचे देखील खरंच परवाने असतात का, ते लोक पैसे देऊ शकतात का. त्याचबरोबर तुम्हाला आता फायनान्स जे आहेत, जे की आठवडी सावकारी करतात, आणि मधल्या काळामध्ये जेव्हा हे तबघाले प्रकरण झालं का, त्यावेळेस मात्र आठवडी सावकारी फार कमी झाली होती. अनेक धाडी पडल्या होत्या आणि त्या धाडी पडल्यामुळं ते थोडंसं जे सगळा प्रकार आहे तो थांबला होता. पण अशात फार आणखी जोमात सुरू आहे. अनेकाचा तरुणांचा आयुष्य उद्ध्वस्त होत चाललं आहे. अनेक तरुण ते आज त्या सगळ्या विळाखामध्ये अडकलेले आहेत आणि ते कुठंतरी वाचले पाहिजेत. त्यामुळे आम्ही आमच्या जनमतच्या वतीने पण आव्हान करतोय, जर कुणी असेल, आमच्याकडे तर माहिती आहेच, आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणा की तिसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही त्या तशा केसेस देखील समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आता काय होईल, अचानकपणे कुणी पुढे यायला हिंमत करेना. मी आत्ताच म्हणलो की ते संत लोक नाहीत. त्यामुळं पुढे येऊन आम्ही काहीतरी कोणाच्या विरोधात बोलावं किंवा आमचा छळ व्हायला म्हणून सांगावं, तर तेवढी हिंमत कुणी करत नाही. अजून अवेअरनेसची आणखी त्याचं समुपदेशन करण्याची गरज आहे. आणि काही वेळानंतर आपण म्हणजे आणखी 1-2 व्हिडिओमध्ये आपण त्या लोकांना पण समोर आणणार आहोत. फक्त 10,000 पायी 5,000 पायी मोटरसायकल ठेवून घेतली जाते, 20,000 पायी 30,000 पायी कार ठेवून घेतली जाते, म्हणजे 4 चाकी ठेवून घेतली जाते. बरं, त्याला वापरायची परवानगी आहे का, नाही आहे का, हा देखील मुद्दा आहे. बरं, तुम्ही ठेवलात, त्या गाड्या तुम्ही घेऊन स्वतःला फिरतायत, जर समजा उद्या त्याचं काही 19-20 झालं, अपघात झाला, त्याला जबाबदार कोण आहे, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या रेणापूरमध्ये अवैध सावकार किती आहेत याकडे देखील इथल्या प्रशासनानं तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. नंदनसारखी घटना घडू नये आणि पुन्हा एकदा तबघाले प्रकरण घडू नये, यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे.
आणि सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर पण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. लगबगीमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ करून सांगितलं आहे. माझ्याकडे अख्खी लिस्ट आहे. त्या लिस्टनुसार तात्काळ त्या लोकांचे जर समजा ते प्रॉब्लेम सॉल्व नाही झाले आणि त्या लोकांची जेव्हा डेअरिंग होईल की आम्ही समोर येऊन तुम्हाला बोलू शकतो, त्यावेळेस मात्र ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या जनमंतकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. खरंच तुमच्यावर छळ होत असेल, तुमची अडवणूक केली जात असेल, तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असतील, तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तुमच्या घरच्यांना धमक्या दिल्या जात असतील, तर लातूरचे जे पोलीस अधीक्षक आहेत श्री अमोल तांबे यांनी देखील आव्हान केलेलं आहे की तात्काळ त्यांनी तक्रारी तिकडं सादर कराव्या किंवा आपल्या सहकारी कार्यालयामध्ये जे असतं त्या आपल्या DDRकडे देखील तुम्ही तक्रार तशी देऊ शकता आणि तुम्ही या सगळ्या छळामधून वाचू शकता. मी इथपर्यंतच थांबतोय. लवकरच या सगळ्या गोष्टीचा उलगडा सोनारांकडे ते आठवडी बाजार करण्याचं त्यांच्याकडे लायसन आहे का हे देखील आपण त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अधिकाऱ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकूणच आमचा आज छोटासा प्रयत्न आहे की रेणापूरमध्ये जी बोकळलेली आठवडी सावकारी आहे ती बोकळलेली आठवड्या सावकारीला